अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन, वृद्ध व मतिमंद लाभार्थ्यांच्या पेन्शनसाठी पर्यायी पडताळणीची मागणी। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने ईश्वरपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील तहसीलदारांना निवेदन देऊन संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध व मतिमंद लाभार्थ्यांच्या ऑनलाईन हयाती पडताळणी फेस ऑथेंटिकेशन प्रक्रियेमुळे निर्माण होत असलेल्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली। संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनेक वृद्ध व मतिमंद लाभार्थ्यांना ऑनलाईन फेस ऑथेंटिकेशन करताना डोळ्यांची हालचाल तसेच शारीरिक व मानसिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करता येत नाही। त्यामुळे हयाती पडताळणी अपूर्ण राहत असून अनेक लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे अशा लाभार्थ्यांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी पद्धतीने हयाती पडताळणी करण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी व त्यांची संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शन नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी प्रदीप बजरंग माने, वाळवा तालुका अध्यक्ष, नासिमुल गनी फरीद मुल्ला, वाळवा तालुका संपर्क प्रमुख आणि बबन आकाराम जाधव, शहर अध्यक्ष, ईश्वरपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने व्यक्त केली आहे। आज 14/7/2026 वार आज रोजी दिव्यांगांची जी समस्या होती ती आहे ती त्यातलं स्कॅनिंग होत नाही, तरी तहसीलदार मॅडमांना प्रहार संघटनेच्या वतीनं गोपनराव जाधव, प्रदीप पाने, महादेव पाटील सर्वजण तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यात आले। या निवेदनाचा विचार जाणीवपूर्वक विचार करून दिव्यांगांची समस्या दूर करावी हीच आमची अपेक्षा आहे।